आखातामध्ये युद्धाचे ढग पसरलेत आणि त्याचा परिणाम हा शेतीवर झालेला आहे। शेतीवर संकट ओढवलेलं आहे। खरीप हंगामावर अनिश्चिततेचं सावट आहे। अमेरिकी कृषीमाल आयातीसह खत टंचाई निर्माण झाली आहे। अल निनोमुळे देशामध्ये दुष्काळाची भीती निर्माण झाली आहे। अल निनोमुळे वेळेत आणि पुरेशा पावसाबाबतचे प्रश्नचिन्ह। आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामात रासायनिक खतांचा काळा बाजार, दरवाढ, लीकिंग न होता खतांच्या उपलब्धतेबाबतचे संकट आणि अमेरिकी शेतमालाच्या आयातीनंतर सोयाबीन, मका, कापूस यासारख्या महत्त्वाच्या पिकांचे दर ढासळण्याची भीती असल्यामुळे आगामी खरीप हंगामावर अनिश्चिततेचं सावट आहे। प्रशांत महासागरामध्ये अल निनोच्या स्थितीमुळे जगभरातील विविध हवामान संस्थांनी दक्षिण आशियामध्ये दुष्काळी स्थिती निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केलाय। त्यामुळे पावसाळ्यात वेळेत आणि पुरेसा पाऊस पडेल का, वेळेवर पेरण्या होतील का आणि पेरलेली पिकं हाती लागतील का याविषयी शंका व्यक्त केली जाते। दुसरीकडे युद्धामुळे पश्चिम आशियातून युरिया निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा बंद आहे। परिणामी सद्यस्थितीमध्ये युरियाची टंचाई जाणवते। अन्य संयुक्त आणि मिश्र खतांची सध्या टंचाई नाहीये। पावसाळ्यात लागणाऱ्या खतांची जूनपूर्वी आयात करावी लागते। मात्र युद्धावर तातडीने तोडगा न निघाल्यास खरीप हंगामात खतांची टंचाई आणि दरवाढ अटळ आहे। त्यातच अमेरिकेतून होणाऱ्या संभाव्य कापूस, सोयाबीन आणि मका आयातीमुळे देशात उत्पादित होणाऱ्या कापूस, सोयाबीन आणि मक्याचे दर ढासळण्याची भीती व्यक्त केली जाते।